नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. लोकसभा निवडणूक 2024चे अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत. तसेच पाहिजे फरारी आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने काल खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्या माहितीच्या अनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक शेखर बागडे साहेबांना एक इन्फॉर्मेशन होती की जो ब्रँड आहे प्रोडक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये तो त्या ठिकाणी येत आहे. त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांच्या आपल्याला हा जो कंटेनर आहे हा पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 40 आणि हस्तगत केलेलं आहे आणि टोटल कंटेनर आणि याचं मिळून आपली जवळजवळ 55,90,000चा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे. या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न सुरक्षा कायदा अधिनियमनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 आरोपी निजामी हे 2 आरोपी आपण त्या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत आणि प्राथमिक माहिती घेता हा कर्नाटकमधून या ठिकाणी हा जो गुटखा आहे या ठिकाणी आलेला माहिती मिळत आहे. आता पुढं करणार आपण आणि त्याच्यामध्येही काही आणखीन आरोपी या लिस्टमध्ये आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. तर तसा तपास पुढं चालू राहील आणि याच्यामध्ये आणि अवैध गुटख्याच्या अनुषंगाने ही मोठी कारवाई या ठिकाणी खंडणी विरोधी पथकाने केलेली आहे. खंडणी विरोधी पथकामध्ये CPI कापडणी, CPI तरमाळे, KPI PSI राठोड आणि त्यांची पूर्ण टीम आणि अतिशय चांगलं काम करून हा गुटखा या ठिकाणी जप्त करून त्यामध्ये ठाण्यामध्ये जी माहिती आता आहे की ठाण्यामधल्या नारपोली भागामध्ये ते स्टोरेजसाठी या ठिकाणी येत होता आणि तिथून ते रिडिस्ट्रीब्यूट करणार होते. तर अशी माहिती मिळते तेही आपण त्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी जाणार होता हा माल आणि हा कुठून आला हा इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण पुढं तपास करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. बाजारपेठेत हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. हापूस आंब्याची आवक बाजारात झाली आहे. होळी निमित्त गावी गेलेल्या चाकारमान्यांची आंबा खरेदीला पसंती मिळत आहे. 600 ते 1000 रुपयांपर्यंत बाजारभावाने आंबा विकला जातो आहे. भविष्यात आंब्याची आवक वाढणार आहे, परिणामी किंमत कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. परिस्थिती बऱ्यापैकी आहे. आता मालाची आवक वाढल्यामुळे दर कमी आल्यापासून मार्केटला चांगली थोडी तेजी वाढलेली आहे.
काय किती किंमत आहे सध्या? 700 पासून ते 1200 पर्यंत रेट आहे. जास्त करून कशी काय एकंदरीत चाकरमान्याची या ठिकाणी रेलसेल असताना दिसते का मार्केट? शिमग्याला रेलसेल सगळे चांगले होते, आलेले होते शिमग्याला. आता पण हळूहळू मार्केट वाढत चाललं आहे. चाकरमान्यांचा कल जास्तीत जास्त कोणत्या आंब्याकडे असतो? हापूस आंब्याकडे असतं. दरामध्ये काही थोडं मागे पुढं करून घेतात, मागतात, थोडं ॲडजस्ट करून येतात. आणि कोणाला जे स्वस्त पाहिजे असेल, पाठीमागं माल डागी जे असतो तो एकदम स्वस्तात मिळतं. त्याच्यामध्ये माल खराब निघतो जास्त. आणि माल बिगट डागाचा बिगट चोख माल जे घेईल त्याचा खराब निघत नाही, कारण पिटीचा माल चांगला असतो. आहे परिस्थिती बऱ्यापैकी आहे. सगळ्यांचा थोडा थोडा तरी संपतोय मार्केटमध्ये आणि सगळ्यांचा संपावा. सगळ्यांसाठी जो कोकणवासी इथं आलेला आहे तो खरेदी करताना दिसतोय, काय परिस्थिती आहे? शिमग्यासाठी जे चाकरमाने आले होते त्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला ह्या वेळेला. यापुढे आंब्याची किंमत वाढेल की कमी होईल, काय सांगा? कमी होईल, नाही वाढणार, कारण आवक वाढली की दर कमी झाला. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत 2 दिवसांपूर्वी पिवळ्या कलिंगडाची आवक झाली आहे. हे कलिंगड आरोग्याला पोषक आणि चवीला गोड असल्याचे व्यापारी सांगत आहेत. फक्त 3 महिनेच या कलिंगडांची आवक असणार आहे. या कलिंगड खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती आहे. लाल कलिंगडापेक्षा याचे दर दुप्पट आहेत. लाल कलिंगड 16 ते 18 रुपये किलोने विकला जातो आहे, तर पिवळ कलिंगड 30 ते 32 रुपये किलोने विकला जात आहे. सोलापूरवरून या कलिंगडाची आवक होत आहे. हे माल येतो सोलापूरवरून. याची आवक कसं आहे, 10 टन माल येतं, पण ते येते 3 महिन्यासाठी, पण विकलं जातं 32 रुपये 30 रुपये. हां, पिवळं कलिंगड हे 3 महिन्यासाठी येतं आहे. त्याची आवक ही आहे. ज्याला गिराकाला माहिती आहे ती गिराक पकडत आहे, गिराक घेत आहे. ज्याला माहिती नाही तो नाही घेत आहे. माल चांगला आहे. 3 महिन्यासाठी येतो पिवळं कलिंगड. लाल कलिंगड आणि पिवळं कलिंगडमध्ये काय फरक आहे? लई फरक आहे त्याच्यामध्ये. ते काय डेलीचं आहे, पण हे पिवळं कधीतरी 3 महिन्यासाठी येते. माल चांगला असतं, जो गिराक घेते ओळखते तोच गिराक घेते, बाकी गिराक घेत नाही. भावामध्ये काय फरक आहे? भावामध्ये ते 16-17 विका लागले, ते 35-32 रुपये विकलं जातं. कुठून येते महाराष्ट्र? हे सोलापूरवरूनच येते, महाराष्ट्रामधून. तिथून त्याच लाईनीत 2-3 लाईनीतून येते. ग्राहक कसा आहे याच्या? गिराक घेते. ज्या गिराकातला माहिती आहे तेच गिराक घेते, बाकी गिराक सगळेच गिराक घेत नाही. त्याला याची माहिती आहे की जो विकू शकतो तोच घेऊ शकतो. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशाच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज ताकद उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे
आणि होय आम्ही ठाणेकर.